माझ्यावरही अत्याचार, मलाही मारहाण, पण त्या एका कारणामुळे मी वाचली. हगवणेंच्या मोठ्या सुनेनं सगळं सांगून टाकलं. सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे वय 23 हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची 4 पथके रवाना करण्यात आली आहेत. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबियांचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. हगवणेंची मोठ्या सुनेला देखील मारहाण करण्यात येत होती, त्यामुळे ती घर सोडून माहेरी राहत होती. याबाबत आज स्वतः मयुरीने समाज माध्यमांशी बोलताना सांगितले की हगवणे कुटुंबियांवर धक्कादायक आरोप केलेत. पती घरी नसताना दीर, सासू, सासरा आणि ननंद या चौघांकडून बेदमपणे मारहाण केली जात होती, असा आरोप हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप हिने केलाय. आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे. त्यांनीच माहेरी आणून सोडल्यानं मी जिवंत राहिली. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना सुद्धा होती, अशा शब्दात हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप हिने सनसनाटी खुलासा आणि गंभीर आरोप केलेत. सासरा, सासू, नणंद आणि दिरांकडून भयंकर पद्धतीने माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास दिला जायचा, असंही ती म्हणाली. हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप यांनी सनसनाटी खुलासे, गंभीर आरोप केले. शशांकलाच महागड्या वस्तू सासऱ्यांच्याकडून हव्या होत्या. मयुरी जगतापचा आरोप तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा आपण स्वतः ऐकल्याचा दावा केलाय. मृत वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे याने मयुरी जगतापला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या मारहाण केली म्हणून पौड पोलिसात गुन्हा दाखल आहे. टॉर्चर करायला सुरुवात केली होती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा हगवणे जी नणंद आहे ती त्रास द्यायची की साडीच अशी घालते, कपडीच अशी घालते, किंवा सासऱ्यांकडे बघते, किंवा घरामध्ये काम करत नाही, हे असं करते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता. बरं बरं कधीपासून त्रास दिला जात होता? काय स्वरूप, कशा पद्धतीने तुम्ही जी भूमिका घेतली घर सोडण्याची, का घेतली? वैष्णवी हगवण्याबरोबर काय होत होतं नेमकं, तुम्हाला माहिती असावं हे सगळं? नाही, मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली. माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले. की का तर ती लोक खूप क्रूरवृत्तीची लोक आहेत. ती मला म्हणजे जिवंत ठेवणार सुद्धा नाही, हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे. म्हणून त्यांनी मला इथं, मी माझ्या आईकडे सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं. काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो, म्हणजे फ्लॅट घेऊन. मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये. एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची, तिथे मी 1.5 वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे. तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो. पण आता जे वैष्णवीबरोबर ज्या पद्धतीने मारलं जात होतं किंवा तिच्याकडून पैसे मागितले जात होते, हे सगळं कितपत खरे? असं होऊ शकतं घरात? ते काय वातावरण वगैरे होतं असं मारण्यास? म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, तेवढी ती विचित्र लोक आहेतच. पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय, म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या. मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा हो. मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही. 2 वर्षात. का कोण थांबवत होतं तुम्हाला वैष्णवीशी बोलायला? मला नव्हतं कोण थांबवत, कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते, म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये. पण वैष्णवीला कायम जाच झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही, ती चांगली नाहीये म्हणून. असं तिच्या आई वडिलांनी जे सांगितलं, तिच्या संपूर्ण एवढं मारलंय तिला, एवढं मारायची ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही. कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी 1.5 वर्ष वेगळे राहिले होते. काम करणारे लोक सांगायचे. हा, ते काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास आहे, एवढा. पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको. तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बायकोंबद्दल तुम्ही बघा, माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस. किंवा माझ्या मिस्टरांवरती पण शशांक हगवणेंनी आरोप केलं होतं की नाही का खोटे, की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे. आम्हाला दिसायचा त्रास तिचा, सगळं व्हायचं, पण आम्ही बोलू शकलो नाही कधी. मोठं हुंडा मागितलं, गाडी मागितली, कोटी रुपये मागितले. त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो. त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉल मधला, त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होता की तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे, कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना, हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून. बरं, तुम्ही स्वतः ऐकले? हा, मी स्वतः ऐकला होता. बरं, म्हणजे पैसे हे सगळं मागायचे ते? हो, शशांक हगवणे तर त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल, मोबाईल,
जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना, की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे, नाही का, की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे, असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं, की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय, तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे, अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला. मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला, त्याला तसं बोला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.